खात्री आहे की या तिघांच्या वेगवेगळ्या भूमिका आपण स्वीकारलेल्या आहेतच. खरं तर अधिकारवाणीने मी मागणं करीन तुमच्याकडे की इतकी छान निर्मिती करण्याचं स्वप्न या सगळ्यांनी बघितलं. आतापर्यंत जसे आशीर्वाद दिले तसेच आशीर्वाद येत्या शुक्रवारी प्रदर्शित होणाऱ्या झी टॉकीजच्या या हाय काय नाय काय चित्रपटाला आपण द्यावेत. आणि हो, आपण स्वतः तर तो चित्रपट पाहावाच, पण स्वतः जात असताना आणखी किमान प्रत्येकाने 10 जणांना सांगावं, तर खऱ्या अर्थाने तुमचे आशीर्वाद या सर्वांपर्यंत पोहोचतील. तेव्हा या निमित्ताने पुन्हा एकदा सगळे म्हणूया गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तेव्हा आता या तिघांसाठी हा दुसरा प्रश्न. एक गाव 12 भानगडी या चित्रपटामध्ये भूमिका केल्यानंतर सर्वतोमुखी नाव झालेला कलाकार कोण? झेले अण्णा ही ती व्यक्तिरेखा. पर्याय आहेत: 1. दादा कोंडके, 2. राजा गोसावी, 3. निळू फुले, 4. अशोक सराफ. तिघांनी उत्तर डिपॉझिट केलेलं आहे. तिघांचंही म्हणणं आहे पर्याय क्रमांक 3 निळू फुले, आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 निळू फुले. अभिनंदन. तुम्हाला हे उत्तर माहिती होतं? हो. जितू, निळूभाऊंसारखा अभिनेता ज्यांना पाहत पाहत आम्ही लहानाचे मोठे झालो, तो सिनेमाही माहिती होता आणि निळूभाऊ माहिती होते. आज ते आपल्यात नाहीत, पण ते अजरामर आहेत. मी स्वतः त्यांच्याबरोबर काम केलं. मी ज्या नाटकामुळे मुंबईत आलो त्या नाटकाचं नाव होतं प्रेमाची गोष्ट, ज्या नाटकात डॉक्टर लागू आणि निळूभाऊ हे दोघं पहिल्यांदाच रंगमंचावरती एकत्र काम करत होते आणि त्या नाटकाचा मी नायक होतो. आणि त्या दोघांचा एकत्र असा एकच सीन होता नाटकात आणि तो माझ्याबरोबर होता. त्यामुळे या नाटकाच्या तालमीपासनं मी 2 विद्यापीठांचा अनुभव घेत 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 2-2.5 महिन्यांची तालीम करत आणि 70-72 प्रयोग करत जो प्रवास मी केलाय त्यांच्याबरोबर 1 वर्षाचा, तो मला असं वाटतं की किमान 100 वर्ष जर मी जगलो तर तो 100 वर्ष मला नक्की पुरेल एवढं त्या एका वर्षात मला दोघांनी दिलं. निळूभाऊ हे माझे खरं तर आदर्श आहेत आणि ह्या खेळामध्ये, हप्ताबंदच्या खेळामध्ये त्यांचा उल्लेख व्हायलाच हवा अशासाठी की दुसऱ्यांसाठी काम करणारं असं जेव्हा तू म्हणतोस ना, 100% होते निळूभाऊ. म्हणजे तुम्ही कलाकार म्हणून दिवसभर तुम्ही 2 तास अभिनय करता, 3 तास अभिनय करता, 4 तास अभिनय करता, उरलेला वेळ तुम्ही माणूस असता हो. आणि ते माणूस म्हणून 1,00,000% ग्रेट होते निळूभाऊ. त्यामुळे आम्हाला स्फूर्ती, आम्हाला प्रेरणा देणारे निळूभाऊच आहेत. त्यांच्या भूमिका विसरणं शक्यच नाही. गोष्ट आधी मला सांगावीशी वाटते की अनेक ज्येष्ठ कलाकार आज असं म्हणतात की आजचे कलाकार, आजची मुलं काय करतात, आणि आजची मुलं त्यांना माहिती नसतं की ते पाहतही नसतात एवढे कार्यक्रम किंवा आजची नाटकं. पण निळूभाऊंच्या बाबतीत एक गोष्ट अशी होती की मी जेव्हा त्यांना भेटलो तेव्हा त्यांना आजची मुलं काय करतायत याकडे डोळसपणे ते पाहत होते. मला पाहिल्यानंतर ते स्वतःहून म्हणाले की मी घडलंय बिघडलंय पाहतो तुझं, आणि ते फार छान करतोस तू, त्याचा बाज असा आहे, आम्ही असं कर, आणि ते स्वतःहून चर्चा करायचे. म्हणजे ते सगळी पॉझिटिव्हिटी त्यांची भरून टाकायची त्या कलाकारात. त्यामुळे ती एखाद दुसरी भेट सुद्धा आयुष्यभर लक्षात राहील अशी व्यक्ती होती ती. खरंय. निळूभाऊ काल, आज आणि उद्याही आपल्या सोबत असणार आहेत. निळूभाऊ, अशा निळूभाऊंना आपल्या सगळ्यांकडून आज सलाम. या दुसऱ्या प्रश्नानंतर हे तिघेही प्रत्येकी 20% पोहोचलेले आहेत. 50,000 रुपयांचा पल्ला या तिघांनी गाठलेला. आता यानंतरचा तिसरा प्रश्न जो नशिबाचा कौल आजमावणारा आहे. तिसरा प्रश्न विचारणार, पण त्याआधी प्रसादला मला विचारायचं की प्रसाद, स्वतः कर्ज घेण्यासाठी कधी बँकेत जावं लागलं का? 1. दुसरं, गेल्यानंतर लगेच कर्ज मिळतं का, किंवा काही अडचणी येतात का कलाकार म्हणून? बँकेत कर्जासाठी जाण्याची वेळ बरेचदा आली. पूर्वी अशी परिस्थिती होती आदेश की एक हप्ता म्हणजे 1 आठवडा 2 ग्लुकोजच्या पुड्यावर काढायला लागायचा. यांनी बघितलेले ते दिवस आम्ही एकत्र काढलेत. आणि आज रसिकांच्या आशीर्वादाने, तुम्हा सगळ्यांच्या प्रेमामुळे, बाप्पाच्या प्रेमामुळे आज कुठला हप्ता बंद करू पहिला अशी सिच्युएशन आहे परमेश्वर कृपेमुळे. पण जाण्याची वेळ आली बरेचदा. आणि मुळात माझी बायको आहे, तिला कर्ज घ्यायला भयंकर आवडतंय. हॉबीज असतात ना लोकांच्या, एखाद्याची वाचन असते, एखाद्याचं गाणं असतं,
स्विमिंग असतं तसं तिचं लोन घेणं हा तिची हॉबी आहे. ज्या गोष्टी करता ती लोन घेते ती गोष्ट फक्त आणि फक्त माझ्याकरताच ती घेत असते. त्यामुळे मी त्या लोनला नाहीच म्हणू शकत नाही कधी. त्यामुळे लोन घेण्याचा प्रसंग बरेचदा आला आणि अडचणी अनंत आल्या. जे लग्नाच्या आधी तिच्या आईवडिलांना भेटलो तेव्हा जे वाक्य ऐकलं ते अनेकदा पुढे नंतर ऐकावं लागलं की तुम्ही कलाकार, तुमचं काही फिक्स इन्कम नाही, मग कसं फेडणार तुम्ही अमुक तमुक तमुक. पण काही बँकांमधनं काही खूप चांगली माणसं भेटली जी निव्वळ फॅन्स नव्हती, तर एक कलाकार त्याच्या पायावर उभा राहावा अशी प्रामाणिक इच्छा असलेली अशी अनेक माणसं भेटत गेली आणि त्यामुळे लोन्स वेळोवेळी मिळत गेली आणि परमेश्वर कृपेमुळे मी आज ते सगळी लोन्स फेडतही आणलेली आहेत. आणि अशीच स्थिती कायम राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना आहे. गॅरंटर कोणी विचार ना, गॅरंटर कोणी विचार, गॅरंटर कोणी विचार. बरं, कोण आहे गॅरेंटर? गॅरेंटरचीच काय गॅरंटी नाही. पुष्कर मी आणि मंदार देवस्थळी आम्ही गॅरंटर आहोत. बँकेचा आमच्यावरती जास्त विश्वास आहे बहुतेक. वा पुष्कर, ओ, तू कधी बँकेत गेलास? मी बँकेत आधी खूपदा जायचो कारण मी बँकेत कामाला होतो. युनायटेड वेस्टर्न बँक म्हणजे आत्ताची IDBI आहे. त्याच्यात मी 3.5-4 वर्ष सर्व्हिस केली पार्ला ब्रँचला. त्यानंतर मी सिटी बँकेसाठी सुद्धा काम केलं. तेव्हा मी लोन विकायचो, म्हणजे लोकांचे हप्ते सुरू करायचो. आज मी इकडे हप्ता बंद करायला आलोय, पण लोकांचे तेव्हा हप्ते सुरू करायचो. मी माझ्या घरासाठी, गाडीसाठी जेव्हा लोन घेतलं त्या व्यतिरिक्त मी लोन घेतलेलं नाही. अनेक वेळा मला फोन येतात की हम इस बैंक से बोल रहे हैं, हमको आपको ये लोन चाहिए क्या वगैरे अनेक फोन येतात आणि मी त्यांना काही उलट सुलट उत्तरं देतो जेणेकरून त्या बँकेचा परत आपल्याला फोन येऊ नये अशी उत्तरं पण मी दिलेली आहेत. एक किस्सा माझ्या समोर झाला याचा. आम्ही दोघे एकत्र रिहर्सल करतोय का नाटकाची आणि त्याला क्रेडिट कार्डसाठी आणि लोनसाठी फोन आला. तर त्या समोरच्या बाईने याला यांनी स्पीकर फोनवर टाकला होता फोन. त्या समोरच्या बाईने याला विचारलं की आप क्या करते हैं, आपको कब भेजू, एग्जीक्यूटिव को कब भेजू. तर हा म्हणाला की एग्जीक्यूटिव को आप मैं कब छूटने वाला हूँ, हाँ अगले हफ्ते भेजो. तो ते म्हटले आप अभी कहाँ पे हो, मतलब. तो म्हटलं अभी मैं आर्थर रोड में हूँ, मैं शार्प शूटर हूँ, तो अगले हफ्ते भेजो. तिने परत फोन नाही केला. तू कधी लोन साठी अप्लाय केलंय का? नाही, मी आजपर्यंत कधीच लोनसाठी अप्लाय केलं नाही. अर्थात माझ्या आईची खूप इच्छा अशी होती की मी काहीतरी करावं, निदान घर करावं, निदान काहीतरी गाडी घ्यावी, काहीतरी. पण मी कधी लोनही घेतलं नाही, ते फेडण्याच्या फंदात सुद्धा पडलो नाही. कारण मला एक गोष्ट माहिती आहे, मी रेग्युलरली एक गोष्ट कधीच करू शकत नाही. त्यामुळे कधी नोकरी करू शकलो नाही, कधी काहीच नाही. म्हणूनच खरं सांगायचं तर या क्षेत्रात मी आलेलो आहे. अरे तो जाहीर सांगतोय की मी रेग्युलरली कुठली बँकेला लोन दिलं, कारण रेग्युलरली फेडणारच नाही त्यांचं लोन. नाही, खरंच नाही. मी घेणारही नाही लोन. मी याच्याबद्दल एक आणखीन एक अभिमानाने सांगू शकतो. हा आमचा मित्र आहे. हा कसा माणूस आहे माहितीये ना, म्हणजे बँकेतल्या लोकांना याची भीती वाटणारच. हा रस्त्यावरनं चाललाय, एखादा भिकारी आला किंवा एखादी गरीब म्हातारी बाई समोर आली आणि ह्याने तिच्या डोळ्यात बघितलं आणि ह्याला काहीतरी वाटतं याच्या मनात, हा खिशातले सगळे पैसे काढतो, त्या बाईला किंवा त्या भिकाऱ्याला देतो आणि सांगतो जा खा मजा कर. आज माझ्याकडनं मला शक्य होतं हे मी हे पैसे तुम्हाला दिले. मला सांग, हा असा माणूस आहे, हा माझ्या दृष्टीने कबीर आहे. कोण याला लोन देईल? पुष्करचं आणि माझं पण होतं की असतील तेवढे सगळे पैसे काढून द्यायचं, पण ते घरी. सुदैवाने तो नाही. पण एक सांगू का आधी दादा, हे जरी खरं असलं ना तरी एक गोष्ट आहे की मुंबईत जेव्हा आलो, प्रसाद जसं म्हणाला तसं एक दिवस 5 रुपयात काढावा लागला. आज देवाच्या दयेने कधी कधी 5,000, कधी कधी 50,000 सुद्धा खिशात असतात. आईला देत असतो जसं जमेल तसं. ती कुरकुर करत नाही, तिला आता एवढा कळलेला आहे स्वभाव. पण देवानी 5 वरून 50 पर्यंत आणून तर ठेवलं. ते याच वृत्तीमुळे कदाचित असेल तर तोच देईल ना, तोच सगळं फेडेल, तोच देईल. क्या बात. खरंय. म्हणूनच आम्हाला अभिमान आहे की जितू आमचा मित्र आहे. आणि त्याचबरोबर जितू, तुझ्या या स्वभावामुळे तुला सांगतो, आयुष्यात तुला कधीही काहीही कमी पडणार नाही. येस, आणि पडलं तरी आहे काय नाही काय. मला एक गोष्ट माहितीये, तू मला म्हणाला होतास एक दिवस आदेश दादा, अर्ध्या रात्री जरी काही वाटलं तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, सेवेशी तत्पर आदेश बांदेकर. आणि तुझ्याकडे माझा फोन नंबर आहे तर मला फोन करायचा, असा आदेश बांदेकरांनी मला सांगितलेलं आहे. त्यामुळे असे मित्र आहेत माझ्याबरोबर, मला काहीच कमी पडणार नाही कधीच. पण तुझा स्वभावच दुसऱ्याला देण्याचा आहे. त्यामुळे तू फक्त मनात इच्छा व्यक्त कर
तुला अगदी भरभरून मिळेल. तुझा ब्लड ग्रुप काय? ओ पॉझिटिव्ह. ओ पॉझिटिव्ह. बरोबर. ओ पॉझिटिव्ह युनिव्हर्सल डोनर. बरोबर ना? हो बरोबर. तिसरा प्रश्न. जी तू सगळं काही दे, या प्रश्नाचं उत्तर देऊ नको. या प्रश्नासाठी जो वेगवान तोच नशीबवान ठरणार आहे. त्यामुळे आता हे 4 पानं, 1 + 10, -10, स्नॅच 10 आणि जोकर. +10 हा जर पर्याय निवडला तर तुमच्या खात्यामध्ये 10% वाढ होणार. -10 हे जर पान निवडलं तर तुमच्या खात्यामधून 10% वजा होणार. स्नॅच 10 हे जर पान आपण निवडलं तर जो ते पान निवडणार तो इतर 2 स्पर्धकांपैकी कुणा एकाकडून 10% घेऊ शकणार. आणि जोकर हा जर पर्याय निवडला तर इतर 3 पर्यायांपैकी कोणताही पर्याय तुम्ही निवडू शकणार आहात. तेव्हा या तिघांसाठी हा तिसरा प्रश्न. चित्रपटासाठी वापरण्यात येणाऱ्या कॅमेऱ्यामध्ये सर्वसाधारणपणे एका सेकंदाला किती फ्रेम्स चित्रित होतात? पर्याय आहेत 1 18, 2 24, 3 30 आणि 4 36. तिघांनी उत्तर डिपॉझिट केलेलं आहे. तिघांपैकी सगळ्यात आधी उत्तर डिपॉझिट केलेलं आहे पुष्कर यांनी 9.71 सेकंदामध्ये. त्यांच्या पाठोपाठ उत्तर डिपॉझिट केलेलं आहे प्रसाद यांनी 10.1 सेकंदामध्ये. आणि त्यानंतर जितूनही उत्तर डिपॉझिट केलेलं आहे 10.37 सेकंदामध्ये. या तिघांनी डिपॉझिट केलेलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 24 फ्रेम. आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 24 फ्रेम. अभिनंदन. आपला कॅमेरा जसा फोटो काढतो तसाच सिनेमाचा कॅमेराही फोटो काढतो. फक्त हा कॅमेरा एका सेकंदात 24 फोटो काढतो. आणि हे 24 फोटो एका मागोमाग एक असे सलग येतात आणि दृश्याचा आभास तयार होतो. तिघांच्याही खात्यामध्ये 10% वाढ झालेली आहे. पण आता नशिबाचा कौल आजमावणार आहेत पुष्कर. पुष्कर 4 पानं आहेत तिकडे. +10, -10, स्नॅच 10 आणि जोकर. मला स्नॅच 10 नकोय. तेच जर आलं तर कोणाचे खेचणार? पण मला नकोय. मला कोणाचं काही खेचायचं नाहीये. अरे वर्षातले 365 दिवस फक्त पुष्कर आणि पुष्करच सगळ्यांसाठी खेचत असतो. आज एक दिवस जाहीरपणे तो म्हणतोय की कोणाचंही काही खेचायचं नाहीये. आता ही 4 पानं. पुष्कर, तुझा नशिबावरती किती विश्वास आहे? 100%. पण नशीब, जे लोक 200% मेहनत करतात ना त्यालाच नशीब 100% साथ देत असतं. बरं, आता खेळ आहे. खेळाचे नियम जे सर्वांनाच पाळावे लागतात. पण आता स्नॅच 10 हे कार्ड आलं तर तू या दोघांपैकी कोणाचे 10% घेणार? तुमच्यापैकी कोण मला द्यायला तयार होईल? मी तयार आहे. हो, तू तयार आहे? तू जीतूच आहे. तो डोनर आहे, युनिव्हर्सल डोनर. काय प्रॉब्लेम आहे? तिघांपैकी कोणी जिंकला तरी जाणार पैसे कुठेतरी छान ठिकाणी. त्यामुळे काय प्रॉब्लेम आहे? घ्या कार्ड. तर खरं पुष्क्या जोकरच येईल. हाय काय नाही काय बघू काय ते. हे अगदी सुरुवातीला पटकन तू याच्यावरती हात ठेवलं होतंस. नंतर आता तू हे म्हणालास. त्याच्या आधी इथे पण गेलो, त्याच्या आधी इथे पण गेलो. पण तरी गेला होतास, पण म्हणाला होतास हे. हो बरं. कधी कधी आपण पटकन एखादा निर्णय घेतो तो बरोबर असू शकतो. अरे तू कन्फ्युजन करतोस यार. मी विचारतोय पुष्कर, हे बघ कुठूनही चांगलं व्हावं एवढीच इच्छा आहे म्हणून बाकी काय. हो ना. पण आता आम्हाला दोन्ही दाखव. म्हणजे आता मी भलतीकडेच जाईन. निर्णय तुझा आहे. चल ना बिंदास. काय काय नाही काय एकदम 1 2 3. हाय काय नाही काय. हे नक्की नक्की. आधी जे सिलेक्ट केलं होतं ते आधी दाखव. ते जर तर मजा येईल. तर बरं, एक काम करतो, ह्यांना दाखव. यांच्या रिॲक्शनवर मी ओळखतो माझा निर्णय अचूक आहे की नाही. बरं ठीक आहे. हे पान होतं जे तू नाकारलंस. ते पान होतं -10.